स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय अक्षय निर्मल यांची देखील पंचांसाठी पंचांच्या कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आणि ती कामगिरी इथे देखील सातत्यपूर्ण त्या ठिकाणी ते सज्ज करतात दर्शवतात खूप साऱ्या शुभेच्छा भविष्यासाठी देखील अक्षय निर्मल सरांसाठी. तर चला फलंदाजांना विनंती आहे बॅटर्स इतका वेळ प्लीज घेऊ नका. आता क्षेत्ररक्षण सजवलं गेले पंच देखील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत परंतु तुमचा एक खेळाडू इथे कंपल्सरी पाठवा कारण मॅच महत्वाची आहे कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कोण येत आहेत ते देखील आम्हाला माहिती पाहिजे. अतुल आणि कुणाल ही जोडी आमच्यापर्यंत नावं पोहोचत आहेत परंतु ती नावं गौरव आणि अतुल ही जोडी मैदानात शरीर काय करतं शरीर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एक गाडी तयार करतं की जिथे त्याचं रोपण होतं आणि आता अर्थातच संबंध झाला नाही संयोगच झाला नाही पुरुषाशी सगळं वाया जातं आणि मग त्या नैसर्गिकरित्या त्या स्त्री बीजाचं त्या गाडीचं विघटन होतं आणि मग ते रक्तस्राव मार्गे योनी मार्गातून बाहेर पडतं त्यालाच आपण पाळी आली असं म्हणतो कारण ते नियमित येतं काहींना 28 दिवसांनी काहींना 32 दिवसांनी. आता ज्या मुलीला किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आहे तिचं काय होतं की तिचं पाळी फार अनियमित होते. सगळ्यात महत्त्वाचं ऑलिगोमेनोरिया म्हणतात त्याला म्हणजे पाळी 2-3 महिन्यानंतर येते म्हणजे कमी प्रमाणात पाळी येते आणि तर पाळी एखादा एकदम 1-2 दिवस येईल एखादा एकदम खूप जास्त रक्तस्राव आणि ह्याबरोबर दुसरे पण काही प्रॉब्लेम्स असतात जसं की ह्या मुली खूप स्थूल किंवा जाण असू शकते आणि तुम्ही म्हणाल तर हे जे प्रमाण आहे भारतातलं PCOSचं तर हे प्रमाण इतकं विविध आहे की वेगळ्या वेगळ्या सर्वेक्षणं आलेली आहेत तर 4% 22% मुलींना हा आजार होऊ शकतो म्हणजे प्रचंड प्रमाणात हा आजार आपण बघू शकतो. आजार नवीन आहे पण आता सोनोग्राफी ही तपासणी पद्धत निघाली म्हणून आपल्याला त्याचं निदान व्हायला लागलं. त्याच्यामध्ये एकतर स्त्री नीट तयार होत नाही आणि शरीरामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये जे पुरुषी संप्रेरक असतात ज्याला स्त्रीच्या शरीरात सुद्धा टेस्टोस्टेरॉन पुरुषी जे संप्रेरक आहे ते अल्प प्रमाणात असतं तर ह्या मुलीला ते टेस्टोस्टेरॉन आणि बाकी काही पुरुषी संप्रेरक आहेत ते काही कारणामुळे वाढतात म्हणून ह्या मुली मग स्थूल होतात त्यांचा चेहरा असा जाडजूड रफ दिसायला लागतो चेहऱ्यावर केस किंवा अनेक जास्त प्रमाणात त्यांना केस असतात लव असते चेहऱ्यावर आणि त्यांना पुढे जर तुम्ही नीट और गौरव दिखाएंगे
इस बार बड़ा प्रहार, 6 रन षटकार. चेंडू तसा बॅटवरती आला ना, त्या आवाजावरती मोहरच होती. चेंडूवरती देखील समाचार आपल्याला पाहायला मिळाला खणखणी षटकाराचा. कारण संपर्क जसा झाला आवाज सर्वांनी ऐकला आणि आमच्या रोहितला माहिती आहे, आमच्या पंचांना देखील माहिती आहे, हाच चेंडू जर का लेदर असताना तर हाच आवाज असता. दहा धावा धबलकावरती गौरव यांचा एक लाजवाब प्रहार यापूर्वी आपण पाहिला, परंतु इथे संपर्क मात्र नाही. पास स्वतःच्या फॉलोथ्रू मधून जाऊन अगदी पायाच्या साह्याने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाज मंगेश यांचा होता. पंचांचा इशारा येतोय लेग बायट्स. कारण ओळखलं नेमकं, मंगेशने देखील ओळखलं की इथे पुन्हा एकदा गौरव रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी सज्ज आहे आणि बरोबर अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला. टार्गेट बरोबर त्या ठिकाणी सेट केलं यष्ट्यांना, परंतु पायावरती चेंडू आदळला. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. धफलकावरती 11 धावा. हा चेंडू अतुलच्या बॅटवरती आला. अगदी आपण त्या ठिकाणी पाहू शकतो गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू धावतात, पळतात. धावांचे धावाधाव 2 धावींवरती इथे संतुष्टी दर्शवली जाणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धफलकावरती आपण पाहतोय स्वराज्य 11 टीमच्या 13 धावा. कारण आपण पाहतोय आपल्या या मैदानावरती रिव्हर्सचा बादशाह म्हणून देखील ज्या खेळूला ओळखलं जातं गौरव यांनी जो खणखणीत रिव्हर्स अटेम्प्ट करून षटकार खेचला, त्या षटकारासाठी विक्रम अलगोडे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक गौरवला दिलं जाणार. अभिनंदन गौरव. अशाच प्रकारे अजून 5-6 षटकार खेचा. आमचे विक्रम तयारच आहेत. हा चेंडू बॅटवरती पुन्हा एकदा आलाय गौरव यांच्या, परंतु पाहू शकतो सुरेख क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला आपण पाहतोय. एका धावेवरती फलंदाजांना रोखलं गेलं. गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिलं तर कुंबळे पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी गोलंदाज आहेत. चांगल्या ठिकाणावरती पहिला चेंडू तर टाकलाय. धबलकावरती आपण 14 धावा पाहतोय. अतुल यावेळेस ऑन स्ट्राईक आहेत. इथे वेग होता परंतु दिशा भरकटली. अतिरिक्त अभ्यंतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. वाईटचा इशारा पंचांचा आपण पाहिला. 15 धावा धफलकावरती असतील. आणि जे पारितोषिक गौरवसाठी दिलं गेलं त्या पारितोषिकावरती आता अतुलची देखील नजर आहे. कारण साहजिकच आहे, एका खेळाडूला बक्षीस मिळतं तर मला देखील ते बक्षीस मिळायला पाहिजे. यामध्ये फायदा संघाचा असणार आहे. कारण जास्तीत जास्त धावा आपण बनवण्याचा प्रयत्न करू हे एकमेकांना सांगितलंय. पुन्हा एकदा दंडात्मक कार्यवाही. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. आमचे प्रशांत कदम गोट्या देखील मैदानावरती हजर होत आहेत. हार्दिक स्वागत. इन ॲक्शन थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तसंच आपण पाहिलं तर आमचे जुनं सोनं आणि समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आमचे आकाश धोत्रे सर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत असेल. फुलरलिनचा चेंडू होता. यावेळेस आपण पाहिलं तर अक्रॉस दी बॅट शॉर्ट सिलेक्शन थोडंसं मी म्हणेल खराब. पायाचा संपर्क चेंडू सोबत झालाय या ठिकाणी पाहायला मिळालं. पाहूया 2 धावा पळून काढल्या गेल्या. तिसरीच्या प्रयत्नामध्ये देखील सफलता फलंदाजांना मिळणार आहे. आणि धफलकावरती आपण पाहूया बॅटच्या साह्याने या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. धफलकावरती देखील आपण पाहूया धावा 19. इथे देखील चेंडू गॅपमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट दर्जेदार होता. क्षेत्ररक्षण देखील असरदार आहे. पहा पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा मात्र पळून काढल्या जात आहेत.
तिसऱ्या धावेसाठी एकमेकांची अगदी लढखडती होकार आपल्याला पाहायला मिळाली, कारण धोका होता, खतरा होता, पण तरी देखील 3 धावा मात्र पळून काढल्या. अगदी संघ सहकार्यांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी कॉल केला जातो की रिस्क इथे घेऊ नका, चेंडू बॅटवरती तुमच्या अगदी बरोबर येतोय, सुरळीतपणे येतोय, कारण तुम्ही रिस्क इथे या ठिकाणी घेतली तर अजून जी सरासरी किंवा जी धावगती संघाची सुरू आहे त्या धावगतीवरती ब्रेक लागू शकतो. एखादी विकेट पडली तर नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज हवी होऊ शकतात. पाहू शकतो या ठिकाणी फलंदाज थोडेसे दमलेत, परंतु पाण्याची मागणी, विनंती असणारे षटकाच्या समाप्तीनंतर एखाद्या खेळाडूने फलंदाजांना पाणी द्या, कारण साहजिकच खेळाडूंची काळजी देखील या ठिकाणी आपण घेतोय. इथे देखील फोलर लेनचा चेंडू होता, अगदी पुढ्यात यष्ट्यांना टार्गेट केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. सिंगल नंतर दुसरा प्रयत्न आणि सुरेख दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतो. षटकाची मात्र समाप्ती होतीये, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाफलकावरती 24 विदाउट लॉस. बोला 25 आहेत का बघा. यासाठी सांगितलं तुमचा एक खेळाडू इथे पाठवा, म्हणजे प्रॉब्लेम काय होणार नाही. ठीक आहे, चेक करतोय, करेक्शन केलं जातं. 24 आहेत. नाही, प्रत्येक संघामध्ये एकतरी खेळाडू असा असतो, मग तो ऑन फील्ड असो किंवा आउटफील्ड, त्याचं लक्ष मात्र स्कोर कार्ड वरती असतं. आणि गौरवचं देखील तसंच आहे. चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चोवीस धावा धाफलकावरती विदाउट लॉस. 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज त्या ठिकाणी नियुक्त केला जातोय आणि गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. दीप लोंढे, अजून एक चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक 2024 पर्व पहिले. एक दर्जेदार बहारदार आयोजन नियोजनात्मक स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या संपूर्ण शिवाजीनगर परिसरातील सर्व अप्रतिम असे खेळाडू आजच्या दिवसभरामध्ये चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतील. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाजांचं कौतुक असणारे 3 वेळेस 3 धावा पळून काढल्यात. डीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पाहूया गौरव यावेळेस कशा प्रकारे प्रहार करतील, का त्या प्रहारांना रोखलं जाईल. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट, त्यामध्ये मिनी हेलिकॉप्टर. हे दृश्य मला वाटतं पहिल्यांदाच बऱ्याचशा खेळाडूंना क्रीडा रसिकांना पाहायला मिळालं असेल. इथे पुन्हा एकदा अतुलने देखील पहा तीच कामगिरी दर्शवली. पहिल्या प्रयत्नामध्ये गौरव थोडेसे असफल झाले, विफल झाले, परंतु 2 धावा मात्र रिव्हर्सच्या मदतीने अतुल संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. धाफलकावरती देखील आपण पाहणार आहोत. 27 धावा आहेत, 27. अतुल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहेत. 27 धावा धाफलकावरती, 27 रन्स. यावेळेस फटका कमालीचा आहे, विथ टर्न. यावेळेस शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु केवळ एकाच धावींवरती फलंदाजांना देखील थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे.
यावेळेस तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा गोलंदाज योग्य गोलंदाजी करतोय का नाही. ओके. उर्वरित खेळाडूंना विनंती आहे आपापली जागा घ्या. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि पंच कळवतायत इट इज अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला गोलंदाज, परंतु यापूर्वीचा जो चेंडू होता तो मात्र नो बॉल आहे, कारण खेळपट्टीच्या बाहेर तो चेंडू पडला आणि लगेच दंडात्मक कारवाई आपण पाहिली आणि फ्री हिट साठी गौरव ऑन स्ट्राईक. लायसन्स इथे ओपन आहे, गाडी कुठेही चालवा. चेंडू बॅटवरती आलाय, उंची भरपूर आहे, लांबी कमी, परंतु पाहूया झेल देखील हातातून निसटते, कारण झेल जरी टिपला असता तरी फलंदाजाला धोका नसता. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. रफलकावरती 2 अंकाच्या मदतीने 31 धावा 31. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा केला आणि संपर्क नाही. डॉट बॉल. दीप चांगली कामगिरी करतात. एक चेंडू खराब पडला, नो बॉल नक्की त्या ठिकाणी जो आढळला, परंतु मोठ्या प्रहारापासून फलंदाजांना वंचित मात्र ठेवलं गेलं. आणि इथे गती परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये दीपने यावेळेस विकेटचा दिवा मात्र पेटवला. गौरव बॅक टू द पवेलियन. एक चांगला आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव राजू. एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहेत आणि न्यू बॅटर जे नॉन स्ट्राईक एंडला आलेत. एक गौरव गेला, दुसरा गौरव आला. गौरव बगाडे. हा चेंडू बॅटवरती मात्र आलाय. डीप फाईन लेगचं क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं गेलं. पाहूया डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू देखील धावतात पळतायत. धावांची धावाधाव फलंदाजांची संपुष्टात, कारण प्रहार जोरदार, असरदार, दमदार, खणखणीत चौकार. 4 धावा. गॅप त्या ठिकाणी शोधला गेला आणि साहजिकच आहे, लहानपणी प्रत्येकाने प्रश्नपत्रिकेमध्ये एक महत्वाची ओळ वाचली आहे, जिथे तुम्हाला गॅप मिळेल तिथे रिकाम्या जागा भरा. चौकार. 4 धावा. आपण पाहतो आपल्या संपूर्ण शिवाजीनगर परिसरामध्ये देखील एक स्पोर्ट्स शॉप आहे. TS स्पोर्ट्स चे सर्व आदरणीय
प्रमोदजी गोरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. प्रहार जोरदार पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील सज्ज असतील, तैनात असतील. परंतु पाहूया अगदी केली चूक, पुन्हा एकदा बाडेल फलंदाजांच्या धावेंची भूक. प्रमोद गोरे चौकराच्या मदतीने आपलं हार्दिक स्वागत. 4 धावा. एकोणचाळीस धाबाच्या धफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी देखील कळवलं जनाब आप हलका सा अभी दिशा से भटकोगे तो बार बार हमारी नजरों में खटकोगे. वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा होती. 40 धावा ज्या धबलकावरती आहेत. 40 रन्स, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. इथे शॉट फाईन लेगचे खेळाडू झेल टिपण्यासाठी सज्ज. ओपनिंग पेअर्स बॅक टू द पवेलियन. गौरव पाठोपाठ अतुल देखील मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चाळीस धावा धपलकावरती आहेत आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल होत आहेत. फलंदाजाचं नाव आहे अजिंक्य. राजू यांनी अनुभव आपण पाहिला तर पणाला लावला. एक महत्वाचा फलंदाज बॅक टू दी पवेलियन पाठवला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची हालचाल देखील आपण पाहतोय. हा चेंडू बॅटवरती मात्र आलाय. अजिंक्यच्या बॅटमधून मोठा प्रहार, परंतु तो तिथे थांबवला जाईल. डिपीड विकेटला सुरेख कामगिरी, चांगला झेल केला इथे. फलंदाजाचा षटकाराचा प्लॅन फेल. ओयुटी आउट. दोन चेंडूवरती 2 विकेट्स. इथे राजू यांना हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. ऑन हॅट्रिक इथे गोलंदाज राजू, परंतु निकेतन पाटोळे यावेळेस चेंडूला सन्मान देत आहेत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढतात. पाहूया आपण सिंगल आणि केवळ सिंगल वरती फलंदाजांना थांबवलं जातं. माफ करा, मला वाटतं फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत योग्य मिळालं नाही. यापूर्वीचा जो सामना आपण पाहिला त्या सामन्याचे शिल्पकार वसीम निलगर हे आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो प्रहार जोरदार गॅप त्या ठिकाणी शोधला जातोय. मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार, तर पाहायला मिळतील वारंवार अशा प्रकारचे चौकार. 4 धावा. वसीम भाई प्लीज कॉन्टॅक्ट करा, या ठिकाणी संपर्क करा. आपणाला यापूर्वीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला नक्कीच प्रदान करायची. आमचे आदरणीय बाळूभाऊ कोराडे यांच्या शुभ हस्ते आपणास प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान केली जाईल. हा प्रहार जोरदार होता. चौकाराच्या मदतीने धफलकावरती देखील धावा आपण पाहतोय. पंचेचाळीस धावा धफलकावरती.
बरेचसे मान्यवर क्रिकेट व्यक्तिमत्व आदरणीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. आमचे आदरणीय निलेशजी पूर्णपात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आणि साहेबांच्या शुभ हस्ते वसीम निलगर या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मैच की ट्रॉफी दिली जाती है. वसीम भाई रिक्वेस्ट करेंगे आप थोड़ा सा जल्दी आइए क्योंकि यहाँ पर मान्यवर भी उपस्थित है और मान्यवर के उपस्थिति में और उन्हीं के शुभ हाथों से आपको प्लेयर ऑफ द मैच की ट्रॉफी प्रदान की जाएगी. हा चेंडू बॅटवरती आलाय. बॉटमहॅनचा चांगला वापर आहे. पाहूया त्या ठिकाणी लॉंग ऑनचे खेळाडू उपस्थित असतील आणि बनतील मात्र दर्शक म्हणतायत या लाजवाब टोले जंग प्रहाराचे दिवाने. 6 धावा, षटकार. आमचे निलेशजी पूर्णपात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वसीम निलगर यांना प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान केली जाते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या गोलंदाजीच्या कामगिरीसाठी देखील होणार आहे. आणि फलंदाजी मात्र आज थोडीशी निराशाजनक होती, परंतु गोलंदाजी अगदी घातक. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि दांडी गोल. गलती और भूल बल्लेबाज ने की और दांडी गेंदबाज ने की गोल. फलंदाज बाद होतील. खराब कामगिरी केली, चूक वाढेल गोलंदाजांच्या देखील विकेटची बुक. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. पहा, खेळाडूंना विनंती आहे, तुमचे सर्व खेळाडू मैदानावरती हजर असतात. एखादा खेळाडू तुम्ही जर का नक्कीच व्यासपीठावर जवळ पाठवला, कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवला तर तुमच्या खेळाडूंची योग्य नावं देखील क्रीडा रसिकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. पंचावन्न धावा, 55. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आणि आल्या प्रहार वाह कमालीचा, परंतु एफर्ट देखील लाजवाब है. प्रहार अगर बेहतर था तो फील्डिंग बेहतरीन. रामा एक चांगलं काम संघासाठी करतायत. न्यू बॅटर फलंदाजाचं नाव मयूर, जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. इथे गती परिवर्तनाचा चेंडू होता. दीप यांचं कौतुक असेल. अगदी गुडघा टेकत प्रहार करण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग किंवा डीप मिड विकेटच्या ठिकाणी, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी विफल. गौरव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, तयार होत आहेत. हे गती परिवर्तन ओळखलंय आणि सांगितलंय कि हर बार अगर ऐसी गेंद मेरे पाले में आएगी तो मैं दूंगा खिलाड़ी के मस्तक पर लंबे छक्के की दस्तक. षटकारचा हा धावा. निलेश सरांचं देखील धन्यवाद असेल की आपल्या शुभ हस्ते खेळूंना देखील सन्मानित केलं गेलं. धावफलकावरती धावा ज्या बनवल्या गेल्या त्या 62 आहेत आणि जिंकण्यासाठी 63 धाव्यांची गरज आहे. बासष्ट धावा बनवल्या गेल्या, जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. एक महत्त्वाची सूचना आहे आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीला की जेव्हा खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पाणी वगैरे पुरवलं जातं, एखादी बॉटल पंचांसाठी देखील
घेऊन जा. आकाश सर बरोबर आहे. आकाश धोत्रे सर, एखादी बॉटल पंचांना देखील कोणीतरी पाणी पुरवलं पाहिजे. पंचांना पाणी पाजलं नाही तर पंच आपल्याला पाणी पाजतील. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचांची देखील काळजी घ्या. हा, धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या. स्वराज 11. विक्रम भाऊ संपर्क करा. इथे आयोजक कमिटीकडून एक महत्त्वाची सूचना आहे. आपली ही स्पर्धा लाईव्ह दर्शवली जाते आणि खेळाडूंना विशेष सूचना आहे की टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज कंपल्सरी असतील. आणि जर का तुम्ही खेळलात तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नियमावली कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्या सूचना, जे रूल्स, जे रेग्युलेशन्स आयोजक कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्या नियमावलींचं पालन करणं गरजेचं आहे. चला स्वराज 11, वेळ इतका लावू नका प्लीज. बाकीचे उर्वरित देखील सर्व सामने आपल्याला अगदी वेळेमध्ये संपन्न करायचे. यानंतर देखील सामना आपण पाहणार आहोत जो की चला खेळाडूंना विनंती आहे प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इतका वेळ घेऊ नका. एक इनिंग संपल्यानंतर तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. कारण लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे क्रीडारसिक मित्रपरिवार आपल्यासोबत जोडले जातात. त्यामध्ये आपले बहीण, भाऊ, काका, मामा, दादा सर्व असतात. वाट बघतात की आता बॅटिंग झाली, फिल्डिंग कधी करणार, आमचा भाऊ, आमचा मुलगा, आमचा दादा बॉलिंग कधी करणार, हे पाहणं गरजेचं असतं. तर क्षेत्ररक्षणासाठी देखील लगेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आमचे समाधान सीसी समाधान क्रिकेट क्लब संघाचे समर्थक, सपोर्ट स्टाफ योगेश साळुंखे देखील चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. कारण आपल्या खेळाडूंची योग्य नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचवतात. परंतु लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा ही देखील सूचना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण आपल्या फलंदाजांना बॅटिंग करत असताना पाहिजे आणि फलंदाजाने इतका वेळ लावू नका ही देखील सूचना आहे. कारण स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक पर्व पहिले भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये एकूण 8 संघ खेळत असताना आपण पाहणार आहोत. या सामन्यानंतरचा टॉस देखील होईल. तर टॉस रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स क्लब विरोधात रावण 11. दोन्ही टीमचे संघनायक कॅप्टन्स त्याला सज्ज राहा. तर टॉस आमच्या आदरणीय बाळूभाऊ कुराडे यांच्या शुभ हस्ते होईल. बाळूभाऊ या, आपल्या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करतोय. इनिंग संपली तर टॉस कंपल्सरी होणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स क्लब, तर दुसऱ्या बाजूला रावण 11. कॅप्टन्स या, टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. 2 बॅटर्स 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. आमचे दोन्ही कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक असणार आहे. अगदी चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून देखील
सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवली जाते. पहा प्रत्येकाला आपापली जबाबदारी दिली आणि सर्वजण त्यामध्ये आमचे पंच असतील, कॉमेंट्री टीम असेल, आमचे लाईव्ह टीम असेल, बहारदार कामगिरी. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती दीप लोंढे, तर नॉन स्ट्राईक एंडवर आतिश गाडे. ही ओपनिंग पेअर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव अजिंक्य का गौरव बगाडे. येस. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडूमध्ये 63 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस. डावाला सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती नजाकत, कल्पकता यावेळेस दीपने दर्शवली. एक सिंगल, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. टॉस देखील होतोय. दोन्ही संघाचे संघनायक देखील आहेत. एका बाजूला रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स क्लब, तर दुसऱ्या बाजूला रावण 11. टॉस होतोय आणि टॉस झाला. निर्णय जागेवरती कळवावा लागेल, विनंती असेल. रावण 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय. यावेळेस बॅटची कडा लागली. पुन्हा त्या शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु सिंगल, एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. मिडॉनला चूक केली. धाब्यांची भूक. फलंदाजाची पडेल. 4 धावा, चौकार. पण गोलंदाज अगदी एफर्ट त्या ठिकाणी लगावतात. 38 सर्कल पासून धावत पळत यायचंय. चांगल्या ठिकाणावरती गोलंदाजी करायची आहे. फलंदाजांना डॉट बॉल्स टाकायचे आणि त्यामध्ये जर का क्षेत्ररक्षण खराब झालं तर सर्वात जास्त मन गोलंदाजाचं दुखतं. नाराज होतात, परंतु इट इज अ पार्ट ऑफ द गेम. पहा खेळाडू देखील कुठल्याही प्रकारे स्वतःहून कधी चुका करत नाही. त्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडतात आणि चुका घडल्यामुळे चांगले चांगले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढे सरसावत गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब. पायाच्या साह्याने चेंडू उडवण्याचा प्रयत्न विफल आणि फलंदाज चौकार खेचण्यामध्ये सफल. 4 धावा, चौकार. एक प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट या ठिकाणी आपण पाहिले. सलगचा तिसरा चौकार जर का दीप लोंढे यांच्या बॅटमधून आला तर आमचे योगेश साळुंखे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चौकार तिसरा खेचायचा आहे, प्राइस 200 रुपये मिळणार आहे, परंतु इथे खेळावं लागेल. तफलकावरती देखील धावा आपण 9 पाहतोय. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस. दीप आणि आतिश ही जोडी आपण पाहतोय. हा चेंडू वाईड आहे. खराब कामगिरी नक्कीच आपण पाहतोय. दबाव, दडपण, प्रेशर जो की प्रत्येक खेळाडूंवरती क्रिकेटच्या मैदानावरती असतो. मग तो एखादा नवीन नौका खेळाडू असू दे किंवा परिस्थितीनुसार अनुभवी खेळाडू. हा चेंडू बॅटवरती आला, पाहू शकतो आपण. फटका फसलाय आणि डाऊन दी बॉल. ओहो, अतुल त्या ठिकाणी चूक मात्र करतायत. पहा हे क्रिकेट आहे. कारण अतुल कडून ही अपेक्षा गोलंदाजाला गौरवला अजिबात नव्हती, परंतु मी मगाशी सांगितलं इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कधी कधी अवघडातील अवघड झेल मात्र टिपले जातात आणि सोप्यातील सोपे झेल जे की आता आपण पाहिलं अतुलच्या हातातून निसटले. अशा प्रकारचे दृश्य देखील पाहायला मिळतात. बारा धावा धफलकावरती आहेत.
चेंडू पुढे सरसावत. ओहो, बिग 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 ब्लास्ट केलाय, परंतु थोडक्यात बचावले. चेंडू सीमारेषा पार येतोय खणखणीत आतिशच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. तरबूज को देख खरी खरबूजा रंग बदलता है आणि ते इथे पाहायला मिळते. चौकार आहे. 4 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धफलकावरती 16 धावा. वय वर्ष 16 असताना आपण पाहिलं सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. समोर तगडा बलवान ताकदवर संघ होता ऑस्ट्रेलियाचा. त्यावेळेस सर्वांनी सांगितलं ये बच्चा क्या करेगा, आज वही बच्चा क्रिकेट का भगवान. वय वर्ष 16 असताना आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला पसायदान दिलं. त्यांना वंदन आपण सर्व जर नक्की करूया. ज्याला लाही लाही जिवाळा झाडं देती रे सावली, ज्याला नाही जगी कोणी त्याला आळंदीची ज्ञानराज माऊली. 16 धावा धफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नवीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जो झेल निसटला होता ना, त्या निसटलेल्या झेलाची नुकसान भरपाई करावी लागेल. अर्थात फलंदाजांना रोखावं लागेल. भेदक गोलंदाजी तर तुम्हाला करायचीच आहे, परंतु विकेट्स देखील संघासाठी वेळेवरती मिळवायच्यात. फलंदाजांकडे देखील आपण पाहिलं ना तर संघनायकाने लायसन्स ओपन करून पाठवलं. तुमच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला ना बॅटच्या, तर चेंडूवरती फक्त चौकार षटकारांची मोहर लावा असे कानमंत्र संघनायकाने दिलेत. पाहूया अतुल कशा प्रकारे कामगिरी करतील. हा चेंडू बॅटवरती आला, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो बॅटची कडा त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण अगदी पॉइंटला पाहतोय. सिंगल तर आली आहे. 17 धावा ज्या धाफलकावरती. 63चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फलंदाजांच्या माध्यमातून आहे आणि गोलंदाजांना चेंडू सुरळीतपणे यष्टीरक्षकाकडे सोपवायचे. कुठल्याही प्रकारे संपर्क फलंदाजांना त्यांना करू द्यायचा नाहीये. यावेळी देखील आपण पाहू शकतो पहा बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला सुरेख कामगिरी. एकेरी धावण्यावरती देखील आपण पाहतो तर कामकाज फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे आणि धफलकावरती 18 धावा ज्या आपण पाहतोय. 45 धावा अजूनही जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवाव्याच लागतील. इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू त्या ठिकाणी धावतील पळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरचं ठिकाण निवडलंय आणि धावा मिळतील. 4 केलाय अगदी प्रॉपरली. क्रिकेटिंग शॉट, तगडा बार, चौकार. एक्केचाळीस धाब्यांची अजूनही गरज आहे. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाज करतायत. विनंती असणार आहे डीप स्क्वेअर लेगला जे संघ बसलेत आणि तिथे ज्या कोणी खेळाडू मित्रपरिवारांनी आपापल्या गाड्या लावल्यात ना, त्या गाड्या तिथून काढा आणि मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जिथे पार्किंगची जागा आहे तिथे गाड्या लावा. सहकार्य करा, विनंती आहे. इथे देखील बॅटची कडा. इथे आपण पाहिलं तर पहा नजाकत दर्शवतायत. गॅप त्या ठिकाणी अगदी वेळोवेळी शोधतायत. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न. धावांची धाव खेळाडूंच्या माध्यमातून रेस त्या ठिकाणी देखील चेस करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु रेस जिंकली चेंडूने. दोघांमध्ये तिसऱ्याचा फायदा. इथे सुरू आहे फलंदाजांचा कायदा. 4 धावा. इथे देखील आपण पाहतो 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पुन्हा एकदा दीप लोंढेच्या बॅटमधून. आता देखील तुम्हाला संधी आहे तिसरा चौकार खेचा. आमचे योगेशजी साळुंके यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी सज्ज आहे. अतुल पुण्याचा क्षेत्ररक्षणाचा जाळा नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विणतायत. या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवलं जाईल का? प्रहार मात्र केला जाईल. दिशा दर्शवली. दिशा से जब जब गेंदबाज भटके हर बार बल्लेबाज करेंगे बडे बडे फटके. आणि आताचा ओके बॉल चेक करायचं.
तिसऱ्या पंचांना नक्कीच पाहावं लागतं की हा चेंडू नेमका गोलंदाजाच्या माध्यमातून पहा की कशा प्रकारे हाताळला गेला. डिलिव्हरी मात्र फेर आहे, परंतु पंचांचा इशारा येणार आहे. हा तिसरा लागोपाठचा चौकार आहे आणि 4 धावा ज्या संघाच्या खात्यामध्ये सलगच्या तिसऱ्या चेंडूवरती जमा केल्या त्यासाठी दीप लोंढे यांच्या फोन पे नंबरवरती योगेश साळुंके यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक पाठवलं जाईल. धन्यवाद. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा देखील चांगला वापर. मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार असरदार, परंतु एक धाव संघाच्या खात्यामध्ये फलंदाज जमा करतील. या एका अंकाच्या मदतीने धपलकावरती देखील आपण नजर टाकूया. 31 धावा. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी, फटकेबाजी फलंदाजांच्या माध्यमातून शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावेंची गरज. 18 चेंडू 32. पाहूया गोलंदाज कोण गोलंदाजी मार्कवर तैनात केला जाईल. सूचना पुन्हा एकदा दिली जाणार आहे. डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी जिथून ग्राउंडवरती येण्याचा जो रस्ता आहे तिथे जर का आपल्या कुठल्या मित्रपरिवार कॅन्टीनच्या रोडला ज्या कोणी आपल्या मित्रपरिवारांनी गाड्या लावल्या टू व्हीलर्स त्या गाड्या त्या ठिकाणून काढा आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी सर्वांसाठी पार्किंग उपलब्ध आहे तिथे गाड्या लावा. गोलंदाजी मार्कवर राजू, अर्थातच चित्ता नावाने जे चर्चित गोलंदाज असतात. अच्छा, इंदापूर एक्सप्रेस आणि टायगर हे देखील पहा टोपण नाव आमच्यापर्यंत पोहोचतात. एक अनुभवी खेळाडू आहेत, 40+ आहेत आणि फिटनेस मात्र कमालीचा. आता 40+ म्हणून चालणार नाही, 50+ आहेत, 52 आहेत. 52ला उलटे केले तर 25 होतात आणि त्या वयाप्रमाणे फिटनेस अजून सांभाळून ठेवली. एक तेजतर्रार वेगवान गोलंदाज राजू या ठिकाणी सज्ज होतात. मला वाटतं दोन्ही टीम मध्ये राजू होते. दोन्ही टीम मध्ये राजू. यस. ओहो, फटका यावेळेस कमालीचा आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत पळत जात आहेत. गौरव चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चुकला. चूक जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक करतात पुन्हा एकदा मी सांगेल वाढेल फलंदाजांच्या धाव्यांची भूक. फलंदाजाला धावा मिळतील 4, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार, चौकार. त्या ठिकाणी तोल सांभाळणं देखील गरजेचं आहे. गौरवला विनंती असणार आहे किंवा लॉंग ऑफला जे कोणी खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात त्यांना विनंती एकच असणार आहे, तुम्ही खेळा परंतु दुखापती किंवा इंजरीज अजिबात करून घेऊ नका. कारण साहजिकच आहे तिथे थोडीशी वरचढ जागा आहे, थोडंसं काम देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तोल बिघडण्याची शक्यता आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा दिशा दर्शवली जाते. इथे दीप याचं कौतुक असणार आहे. पण खराब चेंडूंवरती प्रहार केले जात आहेत, चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देतात. सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी नक्कीच ते दर्शवतात. कारण त्यांना माहिती आहे खेळपट्टीवरती जोपर्यंत आपण उभे राहू विरोधी संघाला दबावामध्ये आणू. इथे रचनात्मक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडून चेंडू तर निसटतोय. हलकीशी निराशा देखील त्या ठिकाणी खेळाडूंच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतीये, नाराजगी पाहायला मिळतीये. पंच कळवतात बॅटच्या साह्याने ही महत्वाची धाव असणार आहे. पहा संधी होती इथे, गोलंदाज राजू यांनी संधी निर्माण केली आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. इथे देखील आपण पाहतो अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खोलवर पद्धतीचा जो चेंडू आपण पाहिला, यष्ट्यांना टार्गेट केलं गेलं.
परंतु पाहिजे तसा संपर्क फलंदाजाच्या माध्यमातून जरी झाला नसेल ना, एक कमीत कमी धाव संघाच्या खात्यामध्ये फलंदाज जमा करतात. धफलकावरती धावा देखील आपण पाहणार आहोत. बॉल्स आपण पाहतो 4 झालेत आणि 38 धावा धफलकावरती 38. हा चेंडू बॅटवरती आलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळाडू धावतील, पळतील आणि बनतील दर्शक. फटक्यामध्ये आहे वजन. इथे धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. 42 धावा धफलकावरती. अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये देखील प्रहार केले जातात. जो वेग गोलंदाजाचा फलंदाजांना आढळतोय ना, त्या वेगाचा वापर फलंदाजांच्या माध्यमातून इथे केला जातो. इथे देखील बॅट्समॅनचा चांगला वापर. गौरव डाऊन दी बॉल आणि सुरेख झेल डीप एक्सेट कव्हर च्या ठिकाणी खडे खडे झेल टिपला. फलंदाज आतिश यावेळेस मैदानाच्या बाहेर जातील. डोक्यावरती हात लावलाय, परंतु गोलंदाजाने घात केलाय आणि बॅक टू दी पवेलियन यावेळेस तुम्हाला डेफिनेटली जावंच लागणार आहे. एक चांगली गोलंदाजी. धावा मात्र या ठिकाणी बनून फलंदाज एकमेकांची चांगली साथ देत होते, परंतु यावेळेस संगत गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची लाभली. धफलकावरती धावा आपण पाहतोय. येस, माफ करा, 44 धावा धफलकावरती आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू 19 कंपल्सरी सामना चेस. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नाव सूरज. दुपारच्या 12 मिनिटावरती सूरज यांचं आगमन. शेवटचे 12 चेंडू 19. 12 चेंडू 19 धाब्यांची गरज. सूरज खेळपट्टीवरती आहे आणि आतिश माफ करा, आतिश बॅक टू दी पवेलियन गेले. दीप एका बाजूने नक्कीच किल्ला लढवत आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि गोलंदाज राजू यांनी संघाला कमबॅक करून दिले. गोलंदाज जे नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत त्यांचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. संदीप. संदीप इथे अजून एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे आणि समोर एक 22-23 वर्षाचा युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. एका बाजूला अहो, आम्ही फलंदाजांबद्दल बोलतोय गौरव भाऊ. गौरव यांच्या देखील आपण पाहतोय चेहऱ्यावरती थोडेसे हावभाव वेगळे पाहायला मिळतात, कारण मॅच त्यांना जिंकायची. इथे मॅच जिंकणं महत्वाचं आहे. एवढी दिशा भरकटलीने लगेच पंचांनी देखील कळवलं. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करावे लागेल. शेवटचे 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. सामना मात्र कंपल्सरी चेस आहे. मॅच अजूनही कुठल्याही दिशेने झुकू शकते. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना यशचा कॉल दिला. यष्टी रक्षकाकडे थ्रो वेगवान, परंतु 2 धावा संघाच्या खात्यामध्ये मात्र जमा. शेवटचे आपण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, 11 चेंडू शिल्लक असतील आणि 16 धावा.
जिंकण्यासाठी बनवायच्या, परंतु इथे कामगिरी मात्र खराब आहे. पहा, पुन्हा एकदा विचार करावा लागेल गोलंदाजांना की कुठल्या प्रकारचा चेंडू फलंदाजांच्या दिशेने टाकायचा. इथे डाऊन दी लेग आपल्याला पाहायला मिळाला, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. कारण इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं, परंतु खराब कामगिरी जर का केली तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. शेवटची आपण धावफलकावरची धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, 47 आहेत. शेवटचे 11 चेंडू, 14. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर पहा, क्षेत्ररक्षणाची हालचाल आपण पाहतोय. एकूण 50 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 चेंडूमध्ये 14 धावींची गरज. आणि हा सलगचा तिसरा चेंडू वाईट. कारण साहजिकच आहे, पहा, दबाव गोलंदाजावरती देखील आहे, दबाव फलंदाजाकडे देखील आहे, परंतु गोलंदाज यावेळेस जास्त प्रेशर स्वतःवरती घेत आहेत आणि दिशाहीन गोलंदाजी करतात. अतुल यांच्या माध्यमातून गोलंदाज संदीप यांना थोडेसे कानमंत्र दिले जातात, टिप्स दिले जातात, सल्ला मात्र दिला जातोय. आणि सर्वांना माहिती आहे, एकाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि एकाने शकुनी मामाचा. पुढचं महाभारत सर्वांना माहिती. गौरव यांच्या चेहऱ्यावरती छोटंसं हास्य पाहायला मिळतंय, परंतु इथे गोलंदाज मात्र कमबॅक करण्यासाठी सज्ज आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एखाद्या गोलंदाजाकडून जेव्हा कामगिरी खराब होते ना, तर उर्वरित खेळाडूंकडून त्यांना अजूनही आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. टाळ्या जेव्हा गोलंदाजासाठी वाजतील ना, तेव्हा ते देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतील. इथे पहा, पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज करण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष जितना बडा होगा मेरे दोस्त, जीत उतनी ही शानदार होगी. दीप, नाव दीप आहे, चौकारांचे दिवे मैदानाच्या आतमध्ये पेटवतात. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. धबलकावरती आपण पाहतोय, चौपन्न धावा धावफलकावरती, केवळ आणि केवळ 9 धावींची गरज. शेवटचे 9 चेंडू, 9 धावा, कंपल्सरी सामना चेस. दीप ऑन स्ट्राइक. आणि यावेळेस वेग मात्र पाहायला मिळतो. पण क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा निर्णायक चेंडू पडत नाही तोपर्यंत परिणाम आपल्या समोर नसणार आहे. कारण इथून देखील संदीप यांचे काही चांगले चेंडू पडले, दीप यांना काहीचे स्ट्रगल करावे लागले, तर चित्र मात्र वेगळे पाहायला मिळू शकते. परंतु इथे आज दीप मात्र काही थांबायला तयार नाहीये. जब जब मिलेगा दीप जैसे बल्लेबाज को मौका, जड़ देंगे हर बार चौका. कारण झेल एक मात्र निसटलाय आणि तो झेल होता दीपचा. कारण प्रत्येकाला माहिती आहे, गौरव यांच्या देखील चेहऱ्यावरती आपण हावभाव पाहतोय, कारण दोन्ही गौरव एकमेकांसोबत चर्चा करतायत आणि चर्चा मात्र तीच असणार आहे की या खेळाडूचा झेल मात्र होणं गरजेचं होतं. कारण एका झेलामुळे आपण T20 विश्वचषक जिंकलोय. सूर्यकुमार यादव, डेव्हिड मिलर आता जरी क्रिकेट खेळत असेल तरी त्याला स्वप्नामध्ये देखील तो झेल दिसतो, हे त्याने स्वतः सांगितलं. झेल तुम्ही अजिबात सोडू नका. कॅचेस विन मॅचेस हे कानमंत्र प्रत्येक संघासाठी कामाचे आहेत. आणि शेवटचे आपण पाहतोय 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. आणि इथे देखील कहाणी तीच आहे. पहा, पुन्हा एकदा खेळाडू धावत पळत जात आहेत, चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु या वेळेस लाजवाब कामगिरी फलंदाज दीपच्या माध्यमातून. स्कोर 4 लेवल आहे, केवळ एका धावेची गरज. बघा, चेक करा.
ओव्हर मात्र झाली आहे, षटकाची समाप्ती, केवळ एका धावेची गरज. अगदी आपण पाहिलं तर एक महागडं षटक यापूर्वी आपण पाहिलं, ज्यामध्ये एकूण 10 चेंडू टाकले गेले आणि त्या 10 चेंडूमध्ये 18 धावा कुठेला गेला. कारण एकंदरीत जर का पाहिलं आपण तर 4 व्हाईट बॉल्स आणि काहीसे मोठे प्रहार या सामन्याचं चित्र स्पष्ट करतायत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. राजू, वय वर्ष 52, 52, परंतु फिटनेस मात्र खरंच कमालीचं, कौतुक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. स्कोर्स आर लेवल. पाहूया सूरज यांच्याकडे संधी असणार आहे सामना फिनिश करण्याची. कशा प्रकारे फिनिश करतील का यावेळेस 6 कमालीचे चेंडू पाहायला मिळतील. यावेळेस गॅप शोधला, विजय चौकार सूरजच्या बॅटमधून आणि या सामन्याचा शिल्पकार नो डाऊट तर अभिनंदन. दोन्ही बॅटर्स फलंदाज एक महत्वाची धाव देखील पळून काढतायत, जी की गरज होती. आणि या ठिकाणी विजय मात्र समाधान क्रिकेट क्लब संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन. आणि नो डाऊट या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आमचे आदरणीय संदीप कदम यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करतोय. चला धावत पळत यायचंय. दीप लोंढे, चला दीप, कुठल्याही प्रकारे वेळ लावू नका, थोडीशी घाई करा, धावत पळत या. तुम्ही जितक्या जोरात धावत पळत याल ते आमच्यासाठी देखील बरं असेल, कारण मॅच देखील सुरू करायची आहे. यानंतर सामना आपण पाहतो, एका बाजूला रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला रावण 11. टॉस झालाय, रावण 11 संघाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे, आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा.